की बुद्धांच्या नंतरचा या देशातला कोणताच प्रवाह किंवा प्रभावी असं व्यक्तिमत्व बुद्धांच्या प्रभावातून सुटलेलं नाही. मी चारबाग वाचायला लागल्यानंतर त्या पूर्वीच्या काळापर्यंत भारतीय संस्कृतीविषयी जे काही माझ्या मनावर संस्कार झालेले होते ते आणि प्रत्यक्ष चारबाग जे सांगत होते त्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असल्याचं, फार तफावत असल्याचं मला जाणवायला लागलं. चारबागांची पहिली देणगी म्हणजे तपासून घ्या. मला जे कळलेलं आहे ते समाजाच्या पुढे ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. छोटे छोटे कण एकत्र करून असं ते मी एक प्रकारे त्याची पुनर्रचना केली. नमो बुद्ध. संबंध महाराष्ट्राला, भारताला परिचित असणारे राष्ट्रभाषा पंडित, विचारवंत, महान व्याख्याते, तत्वज्ञ आणि ज्यांचा शब्द अमृतासम आहे आणि महाराष्ट्राला दिशादर्शक आहे. इथल्या मातीला, खऱ्या अर्थानं मातीला, त्या मातीच्या इतिहासाची ज्यांनी जाणीव करून दिली आणि इथल्या पोरांच्या मस्तकातील मेंदू हा सुधारण्यासाठी, त्या मेंदूला योग्य चालना देण्यासाठी ज्यांचे शब्द उपयोगी ठरले आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की या शतकामध्ये ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय या शतकाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही, ज्यांच्या पुस्तकांशिवाय या शतकाचा इतिहास मांडला जाऊ शकत नाही, असे विचारवंत, माननीय, आदरणीय तात्यासाहेब, महाराष्ट्राचे तात्यासाहेब म्हणजेच आदरणीय डॉक्टर आह साळुंखे सर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी काही विषयांवर दिलखुलासपणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. तात्यासाहेब, आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे आदर्श मानावेत किंवा ज्यांच्याकडे पाहावं अशी खूप कमी माणसं उरलेली आहेत आणि आमच्यासारख्या तरुणाईला, आजच्या महाराष्ट्राला तुमच्याकडे पाहिल्यानंतर ज्ञानाचा एक हिमालय दिसतो आणि आम्हाला हे आश्वासक वाटतं, बरं वाटतं की तात्यासाहेबांचा विचार आज आपल्यासमोर आहे. पण तुमची चळवळ किंवा तुमची सुरुवात आमच्या पिढीला समजली पाहिजे की आपण कसे या प्रवाहामध्ये आलात किंवा आपण बुद्धांकडे कसे वळालात, त्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. खरं पहिली गोष्ट म्हणजे एक छोटासा खुलासा करतो की तुम्ही हिमालय वगैरे म्हणालात ते अजिबातच योग्य नाही. कारण ज्ञान हे इतकं अथांग आहे की त्यामधला एखादा थेंब आपल्याला मिळणं हे देखील आपलं जीवन उजळून टाकणारं असतं. त्यामुळं मी एक वाचक आहे, अभ्यासक आहे, थोडं बहुत लिहित आलो आहे. एवढं हे मुद्दाम मी म्हटलं. प्रेमापोटी तुम्ही काही म्हणालात तरी त्यामधली अतिशयोक्ती बाजूला करून मी तुमच्या प्रश्नाकडे वळतो. तसं बघायला गेलं तर बुद्धांविषयी सहजपणानं काही माहिती मिळेल असं निदान आमच्या लहानपणी तरी वातावरण नव्हतं. कारण बाबासाहेबांनी धम्म स्वीकारला तो 1956ला आणि तोपर्यंत माझं प्राथमिक शिक्षण सुरू झालेलं होतं. त्याच्या आधी फार जाणीवा नव्हत्या. मला बुद्धांचा अभ्यासक्रमातून वगैरे जो थोडासा काही भाग मिळालेला असेल तो अगदी जुजबी होता. 1963-64 या वर्षामध्ये मी BAच्या दुसऱ्या वर्षाला होतो आणि त्यावेळेला मला तत्वज्ञान हा एक गौण विषय घेता आलेला होता. 2 पेपर असायचे, एक पाश्चात्य तत्वज्ञान आणि एक भारतीय तत्वज्ञान. भारतीय तत्वज्ञानामध्ये नास्तिक म्हटली जाणारी 3 तत्वज्ञानं ही सुरुवातीला अभ्यासाला असत. एक चारवाक, जैन आणि बौद्ध. नास्तिक म्हणण्याचं कारण आत्ता कल्पना वेगळी झाली. या ईश्वराला जे मानत नाहीत ते नास्तिक. ही तिन्ही दर्शनं त्या अर्थानं ही नास्तिक होती, परंतु प्रामुख्यानं वेदांना मानायचं नाही. वेद प्रामाण्य हे अंतिम आहे. वेदांनी सांगितलेलं जे आहे त्यामध्ये कानामात्रा बदल कोणी करू शकत नाही, चिकित्सा करू शकत नाही. ते शिरसावंद्य मानलं पाहिजे असं
म्हणणारा जो प्रवाह होता येस. त्याच्यापेक्षा वेगळा विचार बर. या तिन्ही दर्शनाने घेतला होता. आपण चिकित्सा केली पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे असं ते मानत होते. आणि मग 63-64ला तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना परीक्षेसाठी म्हणूनच ती सुरुवात, तर मला बुद्धांच्या तत्वज्ञानाविषयी अतिशय विस्तृत असं वाचता आलं, अभ्यासता आलं. बर. खूप मूळ बुद्धांचे विचार काय होते, त्यांचं चरित्र काय होतं, त्यांनी काय मांडलं, त्यांना बोधी कशी प्राप्त झाली, आणि मग अनेक त्यातून पुढं तत्वज्ञानाच्या क्षेत्रात बौद्ध तत्वज्ञानामध्ये अनेक पंथ संप्रदाय वगैरे कसे निर्माण झाले, त्यांच्यात काय भेद होते वगैरे वगैरे, असं ते मला त्यावेळेला अभ्यासाला मिळालं. म्हणजे 63-64 याचा अर्थ 60 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. नंतरच्या काळात काही ना काही मग स्वाभाविकरित्या वाचत गेलो. अधिक संबंध जो आला तो मी संत तुकारामांवर लिहित असताना, विद्रोही तुकाराम विद्रोही हा ग्रंथ. त्याने महाराष्ट्रात खरं तर एक वेगळी क्रांती घडवून आणली. हो. मग तिथं तुकारामांमध्ये बुद्धांचा खूपसा अंश मला दिसत होता. त्यानिमित्तानं बुद्ध वाचता आले. नाही, त्याच्या आधी 10-1 वर्ष नागार्जुन हा जो विख्यात बौद्ध तत्ववेत्ता, त्यांच्याविषयीचं एक इंग्रजी पुस्तक, ते दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियानं मला मराठीत अनुवादित करा म्हणून सांगितलं. ते मी अनुवादित केलेलं होतं. त्यावेळेला पुन्हा नागार्जुनांचं सगळं बौद्ध तत्वज्ञान आणि त्यांची विचारसरणी, त्यांचं चरित्र, हे सगळं वाचायला मिळालेलं होतं. त्यानंतर तुकारामांच्या टप्प्याकडे आलो आणि मग 98 साली मी जाहीर केलं की मी बुद्धांवर सर्वोत्तम भूमिपुत्र अशा अर्थाचं पुस्तक लिहिणार म्हणून. आणि 2005 साली माझं बळीवंश हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मग मी 2 वर्ष, आधीपासून खूप चिंतन चाललेलंच होतं, पण पूर्ण वेळ बुद्धांच्या अभ्यासासाठी द्यायचा तो मी 2005 ते 2007 या काळात दिला. मग त्यासाठी मी पाली भाषा शिकलो. संस्कृतच्या जवळ असल्यामुळे मला ती अर्थात सोपी गेली आणि शब्दांचा अभ्यास करण्याची लहानपणापासूनची सवय असल्यामुळे मला ते शक्य झालं. आणि मग प्रत्यक्ष पाली त्रिपिटक वाचायचं, त्याशिवाय आपण लिहायचं नाही, मुळाशी जायचं हा प्रयत्न माझा नेहमीच राहिलेला आहे. त्याप्रमाणे मग मी ते सर्वोत्तम भूमिपुत्र हे पुस्तक लिहिलं. पुढच्या काळात मग मंगलसूत्र किंवा आणखी एकूण 60च्या जवळपास पुस्तकं बुद्धांवर आहेत. तर असा हा प्रवास झाला. मग बोलत राहिलो महाराष्ट्रभर मी बुद्धांविषयी. देशभर तुम्ही व्याख्यान करत महाराष्ट्राशी बोलत राहिलात, मांडत राहिलात. याच आधीच्या काळामध्ये आपण चारवाकाविषयी जे लिहिलं, चारवाक यांच्या तत्वज्ञानावर, त्याने खरं तर महाराष्ट्राला खरी तुमची ओळख सुरू झाली आणि मग तुम्हाला संबंध महाराष्ट्रभर पाचारण केलं गेलं. महाराष्ट्रात एक तुमचा विचारांचा वर्ग निर्माण झाला त्या लेखनांमधून. तुम्ही जी लेखन आता मी म्हटलं त्याप्रमाणे भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास विद्यार्थी म्हणून करत असताना भारतीय तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा चारवाकानं सुरुवात केली जाते आणि माझ्या दृष्टीने ती चांगली गोष्ट झाली. मग ते 63-64 ज्या वेळेला बुद्धांविषयी वाचलं तेव्हा चारवाकांविषयी वाचलं. त्यावेळेला आम्ही महाविद्यालयात एक तत्वज्ञान मंडळ चालवत होतो. दर आठवड्याला आम्ही काही मुलं एकत्र जमायचो आणि एखाद्या विषयावर, साधारणतः तत्वज्ञानाच्या विषयावर निबंध वाचायचा आणि त्यावर इतरांनी चर्चा करायची. तर त्यावेळेला मी चारवाकावर निबंध वाचलेला होता. ही 63-64चीच गोष्ट. म्हणजे जिथं मला बुद्ध मिळाले त्याच काळात चारवाक ही मिळाले.
पण चार्वाकांच्या खऱ्या अभ्यासाला सुरुवात जी झाली ती 1972च्या सुमारास, म्हणजे मी इथं नोकरीला साताऱ्यात लागल्यानंतर सांगलीचे डॉक्टर विभा येनाम विद्यापीठामध्ये नोकरी नाही, इथं साताऱ्यामध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये करत होते. संस्कृत आणि मराठी शिकवण्यासाठी म्हणून सुरुवातीला माझी नेमणूक झाली होती. मग 72च्या सुमारास डॉक्टर बिबा इनामदार हे माझे संस्कृतचे प्राध्यापक महाविद्यालयात, त्यांच्याकडेच मी गेलो आणि PhD करण्याच्या दृष्टीनं मग चर्चा केली आणि मग आम्ही दोघांनी मिळून चार्वाक हा विषय निवडला आणि तो माझ्या आयुष्यातला मोठं वळण देणारा असा क्षण होता, क्रांतिकारक असा क्षण. महाराष्ट्राला आणि एकूण ह्या 20व्या शतकातल्या लोकांना पण तुमच्यामुळं चार्वाक नव्याने माहीत झाले किंवा नाही, इतर लोकांनी देखील काही केलं नाही असं मी म्हणणार नाही, पण मी बरंच मूलभूत असं काम केलंय आणि वेगवेगळ्या ग्रंथातून असं तुकडे 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 छोटे छोटे कण, त्याला मर्यादा होत्या, छोटे छोटे होतं पण छोटे छोटे कण एकत्र करून असं ते मी एक प्रकारे त्याची पुनर्रचना केली किंवा रिकन्स्ट्रक्शन त्याचं केलं. मगाशी जे म्हणालात की मी मुळाशी गेलो, हे खूप महत्वाचं होतं की तुम्ही मुळाशी जाऊन तो इतिहास पुन्हा. चार्वाकाच्याही बाबतीत काय झालं, मला संस्कृत येत असल्यामुळं आणि ते चांगलं व्याकरणासह मी केलेलं असल्यामुळं मी चार्वाक वाचायला लागल्यानंतर त्या पूर्वीच्या काळापर्यंत भारतीय संस्कृतीविषयी जे काही माझ्या मनावर संस्कार झालेले होते ते आणि प्रत्यक्ष चार्वाक जे सांगत होते त्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असल्याचं, फार तफावत असल्याचं मला जाणवायला लागलं. आणि मग मी अधिकाधिक वाचत गेलो, चिकित्सा करत गेलो. चार्वाकांची पहिली देणगी म्हणजे तपासून घ्या. मोक्षाच्या वगैरे कल्पना, आत्मा परमात्मा वगैरे परलोक हे सगळं चाललेलं होतं. त्या काळात चार्वाकांनी सांगितलं स्वातंत्र्य हाच मोक्ष, दुसरा कुठला मोक्ष नाही. तुमचा मेंदू स्वतंत्र करा, बुद्धी तुमची स्वतंत्र करा, तुमच्या डोळ्यांनी पहा, तुमच्या ज्ञानेंद्रियांनी तुम्ही सगळं तपासून घ्या. मगच तुम्ही पुढे लिहिलं की तुमच्या धडावर तुमचे हो ते हो अर्थात ते चार्वाकाच्या संबंधातलंच ते पुस्तक आहे. तोच होता तो. पण चार्वाकाच्या अगोदर माझा ओढा सगळा ललित साहित्याकडे होता. अच्छा. मग लहानपणापासून साहित्यिक व्हायचं, अनेक भाषांचा अभ्यास करायचा हे माझ्या आवड आतूनच होती मला ती, कविता वगैरे. पण चार्वाक वाचल्यानंतर मी म्हटलं की आपलं आयुष्य ललित साहित्याला देणं हा एक प्रकारे समाजाशी, बहुजन समाजाशी केलेला कृतज्ञपणा ठरेल. कारण मला जे कळलेलं आहे ते समाजाच्या पुढे ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. कारण बहुजन समाजातले संस्कृत जाणणारे लोक कमी आहेत. त्यातही पुन्हा डोळसपणानं चिकित्सा करून जाणाऱ्यांची संख्या पोटार्थी बरेच होते. तसा मी काही कोणावर हे करणार नाही, शब्द ठेवणार नाही. पण कॉम्रेड शरद पाटील वगैरेंसारखे काही लोक सोडले तर फार मर्यादित अशी ती संख्या होती. आणि मग मला जाणवलं की मी ललित साहित्य लिहिण्यामध्ये माझं आयुष्य केलं तर हे लोकांना कोण सांगणार. ते सांगणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे असं ठरवून मी ललित साहित्याचा मोह बाजूला सारला आणि मग चिकित्सक लेखन करायला सुरुवात केली. खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे की तुम्ही एक साहित्यिक म्हणून नुसते कविता कादंबऱ्यामध्ये पण मोठे होऊ शकला असतात साहित्यिक म्हणून, पण तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या ह्या ज्ञानाचा फायदा बहुजन समाजाला, ही कन्सेप्ट किंवा या तरुणाई बहुजनांची मस्तकातलं मेंदू हे तुमच्या धडावर तुमचं डोकं आहे का, मेंदू आहे का, हा प्रश्न विचारून तुम्ही जागेवर आणलं. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, तुम्ही म्हणालात की अतिशक्ती होते, पण मला सांगा वाटतं की ही कोणती अतिशक्ती नाहीये. या 20व्या आणि 21व्या शतकात आम्हाला तुम्ही तितके महान आदर्श वाटता किंवा तुम्ही आमच्या मेंदूला चालना दिली की बाबा तुमच्या धडावरती कोणाचं मस्तक आहे, तुमच्या त्याच्यामध्ये कोण काय भरतंय, तुमच्या घरातला बॉक्स जो आहे तो त्यात काय भरतोय हा प्रश्न विचारला. आणि तुम्ही जे
मांडता ते मांडण्याची तुमची पद्धती, तुमचा जो शब्द आहे, मी मगाशी म्हणालो की अमृतासम, म्हणजे तुम्ही कधी कोणावरती आजपर्यंत टीका केली आणि कोणावरती टार्गेट केलं, तुम्हाला तो शब्दही आवडला नाही की कोण पोटावरती आहे याचं, म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक वाटा आहेत आणि तुम्ही जी वाट चौखाळली ती खरंच बहुजनांना, बहुजन समाजाला एक नवी दिशा दाखवणारी होती. आपल्याला हे आवरायचं आहे कारण तुमच्या आता तब्येतीची काही कारणं आहेत आणि खरं तर मी मगाशीच बाबांना बोललो की महाराष्ट्र तात्यासाहेबांची 100वी ही आनंदात साजरी करेल आम्ही त्या कार्यक्रमाला असू. आणि पुढं आपल्याला बोलत की आपण तुकारामांवरती आलो. विद्रोही तुकारामाने खरं तर तुमची एक नव्याने ओळख करून दिली साहित्याला, महाराष्ट्राला, देशाला. आणि वारकऱ्यांना तुकाराम काय होता हे नव्याने तुम्ही दाखवून दिलं. आणि आता आपण काही काळ बघतोय की वारकऱ्या संप्रदायामध्ये काय घटतट पडले, तुकारामांचा मानणारा हे वेगळं आणि वारकरी संप्रदाय कुठल्या मार्गावर चाललाय हे कळे ना. या काळात विद्रोही तुकाराम मानणारे तुम्ही ह्या संप्रदायाला काय सांगू इच्छिता, म्हणजे तुकारामांच्या भाषेत? मी कुणाला काही सांगणार नाही किंवा माझा तो स्वभावही नाही माझा, आणि मी तसं मानत नाही कधीच. म्हणजे फक्त मी काय केलं, एकदा चार्वाक माझ्या हृदयात प्रविष्ट झाल्यानंतर, मेंदूमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मी सगळं अखंडपणानं, डोळसपणानं पाहत गेलो. आणि मग तुकारामांच्या बाबतीत देखील एक तुकारामांची प्रतिमा आपल्याकडे काय करण्यात आलेली होती, भक्त म्हणून खूप श्रेष्ठ पण भोळसट, संसार करण्याची कुवत नसलेला, कुणीही यावं आणि टपले मारून जावं अशा प्रकारचा एक भोळसट आणि कर्तृत्व शून्य असा मनुष्य, अशी एक प्रतिमा निर्माण केलेली होती. मी जेव्हा तुकारामांचे अभंग वाचू लागलो, माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मुळाशी जायचं हे माझं धोरण. मग इतरांनी काय म्हटलंय यापेक्षा तुकारामांनी स्वतः आपल्या अभंगात काय म्हटलंय त्या अभंगाला भिडायचं. या पद्धतीनं मी पाहत गेलो. त्यावेळेला तुकाराम हा भोळसट माणूस नव्हता, तर त्यांनी प्रचंड संघर्ष केलेला होता इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात, शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात. चातुर्वर्ण्याला नकार दिला, वेदप्रामाण्याला नाकारलं, हे जे कर्मकांड सगळं जे नाकारलं, म्हणजे जे बुद्धांनी सांगितलं होतं जवळपास त्याच प्रकारचं सगळं हे आपल्याला दिसेल. ही म्हणजे कसं आहे, आपल्या देशामध्ये विचारांचे 2 प्रवाह होते. एक प्रवाह वेदांनी सांगितले ते अंतिम, सगळी माणसं समान असू शकत नाहीत, 4 वर्णात विभागलेली, ज्याचा त्याचा दर्जा जन्मानच ठरलेला आहे. यज्ञयागासारखं कर्मकांड केलं की स्वर्ग वगैरे पुण्य प्राप्त होतं, आणि स्त्रियांना अधिकार आपण देऊ शकत नाही, त्यांची ती पात्रता नाही. असा एक प्रवाह होता. त्या प्रवाहाला छेद देण्याचं काम चार्वाकापासून, बुद्धांपासून, मग पुढं गोरक्षनाथ असतील, बसवण्णा असतील, चक्रधर स्वामी असतील, संत नामदेव, संत चोखोबा, गुरु नानक, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, आणि अलीकडच्या काळात फुले शाहू आंबेडकर, गाडगेबाबा, हा असा प्रचंड एक प्रवाह हा त्या विषमतावादी प्रवाहाला जोरदार टक्कर देत होता आणि या समाजामध्ये स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची बीज पेरत होता. आणि मग तो आलेला जो प्रवाह होता तो तुकारामांच्या साहित्यात देखील आपल्याला दिसतो. किंबहुना आपल्याला असं दिसेल की भंडारा डोंगरावर तुकाराम ध्यान करायला जायचे, तर त्या डोंगराच्या उतारावर कपाट म्हणून एक ठिकाण आहे, तिथं ते ध्यानाला जायचे. आजही त्या ठिकाणी एक गुंफा आहे आणि त्या गुंफेच्या समोर स्तूप आहे, बौद्ध स्तूप आहे. याचा अर्थ तुकारामांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बुद्ध विचाराचा स्पर्श झालेला होता. आणि असं आहे की बुद्धांच्या नंतरचा या देशातला
कोणताच प्रवाह किंवा प्रभावी असं व्यक्तिमत्व तर बुद्धांच्या प्रभावातून सुटलेलं नाही. आद्य शंकराचार्य यांनी बौद्ध धर्माचा पाडाव केला म्हटलं जातं, त्यांना देखील वैदिकांनी शेवटी प्रच्छन्न बौद्ध म्हणजे छुपा बौद्ध असं म्हटलं होतं. म्हणजे त्यांच्यावरही प्रभाव झाला होता. तर हा एक समतेचा प्रवाह आणि तो आपल्यापर्यंत आलेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आज त्या प्रवाहाविषयी मला आपल्याशी बोलायला मिळते, याचा मला आनंद आहे. आजची महाराष्ट्राची आपण समारोपाकडे येतो. थोडक्यात मार्गदर्शन करावं. आज महाराष्ट्रातली तरुणाई, आजचे 21व्या शतकातली पिढी आपण पाहताय आणि तुम्ही आमच्यासमोर असे आदर्श आहात की तुम्ही गेलं शतकही पाहिलंय आणि ह्या शतकाचाही आपण प्रवाह पाहताय. मग आमच्या पिढीला तुम्ही काय आजच्या पिढीला संदेश द्याल की कसं बघावं या तत्वज्ञानाकडं, सामाजिक आर्थिक सगळ्या परिस्थितीकडं? खरं म्हणजे नवी पिढी आमच्यापेक्षा खूप हुशार आहे असं मी मानतो. आणि त्यांना अतिशय प्रगत अशा तंत्रज्ञानाची सोबत मिळालेली आहे. म्हणजे मी ज्या वेळेला चार्वाकाचा अभ्यास करत होतो, झेरॉक्स ही नाही, झेरॉक्स नाही, म्हणजे एखादा उतारा एखाद्या ग्रंथालयात बसून वाचला, तो हवा असला तर सरळ उतरून काढायचा. दिवस उतरवताना माझ्या हाताला बोटानं घट्टे पडलेले आहेत असं आपल्याला दिसत. आता एका क्षणामध्ये तुम्हाला पाहिजे ती माहिती सहजपणाने उपलब्ध नाही. सरसकट तसं म्हणता येणार नाही. तसे असतं तर तुम्ही इथपर्यंत आलाच नसता. तुम्ही इथपर्यंत आलाय याचा अर्थ नव्या पिढीमध्ये देखील खूप जण आहेत. सरसकट आपण शिक्का मारायला नको. फक्त ज्यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोचलेला नाही त्यांच्यापर्यंत पोचवणं ही आपली जबाबदारी आहे. ते काम आपण पार पाडलं पाहिजे. आणि आपण म्हणताना आमच्यापर्यंत आम्ही करत आलो, पण आता ते तुमच्या खांद्यावर आहे प्रामुख्यानं. तुम्ही ते करणं हे महत्वाचं आहे. आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या, गरीब परिस्थितीतून येणाऱ्या, हलाखीच्या परिस्थितीतून येणाऱ्या मुलांच्याकडे देखील अतिशय उच्च कोटीची प्रतिभा आणि निर्मिती क्षमता आहे. याचा मी सगळ्या महाराष्ट्रभर अगदी 3रीतल्या 4थीतल्या मुलांपासून 90 पार केलेल्या लोकांच्यापर्यंतही माझे संपर्क असतात. त्यामुळे मी सांगू शकतो की ही जी मुलं आहेत यांच्याकडे विलक्षण प्रतिभा आहे. फक्त त्यासाठी कष्ट केले पाहिजेत. माझं गुणवत्तेविषयीचं एक सूत्र मी असंख्य वेळा सांगितलंय. गुणवत्ता म्हणजे काय? संधी अधिक प्रयत्न म्हणजे गुणवत्ता. व्यक्तीला समाजानं संधी दिली पाहिजे आणि व्यक्तीला संधी मिळाली की त्या व्यक्तीने आळस करता कामा नये, हलगर्जीपणा करता कामा नये, निष्काळजीपणा करता कामा नये. कष्ट केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून त्याचा पाठलाग केला पाहिजे. गुणवत्ता त्यातून निर्माण होते. आणि जे या मार्गाने जातात ते काही वेळा अपयश येईल, काही वेळा यश येईल, पण ते शेवटी जीवनात काही ना काही कमावतात हे नक्की. तेव्हा प्रयत्न करत राहावं, त्याने आशावादी राहावं. वैफल्यग्रस्त व्हावं असं वातावरण आहे. पटकन शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत किंवा व्यवसाय करणं सहजपणे करणं, अनुभव नाही पिढ्यांचा, भांडवल नाही, त्या प्रकारचं प्रशिक्षण नाही, तेव्हा व्यवसाय एकदम करावा म्हटलं तरी सोपं नाही. हे सगळं आहे. पण माझं म्हणणं असं की परिस्थिती जर अनुकूल असली तर तुमची प्रतिभा तशी फुलत नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसाच्या ज्या अंतःशक्ती असतात त्या अधिक उफाळून येतात. अगदी बरोबर, तुम्ही योग्य शब्द वापरला. त्या जागृत होतात आणि त्या प्रतिकूल परिस्थितीला धडका मारण्याचं एक सामर्थ्य ते कित्येकदा अनुकूल परिस्थिती मिळालेल्या लोकांच्याकडे राहत नाही. म्हणून प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील आपण त्या परिस्थितीला धडका मारत
उभं राहिलं पाहिजे. आत्मविश्वास कधीही गमावता कामा नये. जीवनावरचं प्रेम कधीही गमावता कामा नये. हा संदेश वगैरे नाही, पण मैत्रीपोटी त्यांच्याशी केलेलं हितगुज आहे असं माना. धन्यवाद. आपण आता जे ऐकतोय तात्यासाहेब सांगतायत की तुमच्या म्हणजे परिस्थिती जर तुमच्या विरोधात असेल तर तुमच्यातल्या अंतःशक्ती उफाळून येतात. मला तात्यासाहेबांचंच आधीचं वाक्य आठवत आहे की त्यांच्या काळात अशी परिस्थिती होती की प्रत्येक उतारा शब्द लिहून घ्यावा लागायचा आणि बोटाला घट्टे पडायचे. तेव्हा त्यांना ते मिळाले, ते ज्ञान मिळालं, ते पुस्तक वाचनात आलं. म्हणजे तात्यांच्या परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि मग त्यांच्यातली अंतःशक्ती उफाळून येऊन त्यांच्या त्या सगळ्या आज आपण जे त्यांचे ग्रंथ पाहतोय, तत्वज्ञान पाहतोय, हे त्या परिस्थितीशी भिडून झगडून त्यांनी निर्माण केलंय. तात्यासाहेबांचं हे कष्ट या महाराष्ट्राला घडवण्यासाठी आहेत, या पिढ्यांना नवं तत्वज्ञान देण्यासाठी आहेत, हे यातून सिद्ध होतंय. आणि त्यांनी जो संदेश दिला आत्मविश्वास गमावू नका, हे सांगताना खरं तर आज 80 मध्ये ते ज्या आत्मविश्वासाने सांगतायत हे खरं तर आपण घेतलं पाहिजे की आत्मविश्वास कसा गमवायचा नाही, आत्मविश्वासाने कसं बोलायचं. खरं तर मलाही आज खूप आनंद वाटला. महाराष्ट्रातील जनतेला, नव्या पिढीला, संशोधकांना, वाचकांना तात्यासाहेब कायमच मार्गदर्शन करत असतात. आणि आजची ही त्यांची मुलाखत किंवा आजचा हा त्यांच्यासोबतचा संवाद हा मला वाटतं की महाराष्ट्राला पुढच्या कित्येक काळासाठी दिशादर्शक ठरेल. तात्यासाहेब खूप दिलखुलासपणे, तरीही तत्वज्ञानाचा शब्द कुठेही न सोडता तुम्ही आमच्याशी बोललात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमचे आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की मैत्रीपूर्ण संवाद असाच पुढच्या अनेक काळ चालू राहील. तुमची 100वी आम्ही आनंदात साजरी करू या शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद. धन्यवाद महाराष्ट्र.